स्वामी समर्थ. श्वेता झूममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, सध्याला पाईप क्लीनर पासूनचे जे ट्रेंडिंग असे हार, किंवा बघा, गणपती बाप्पासाठी जास्वंदीचं फूल, वेगवेगळे फ्लावर जे काही बनवलं जातं, तर त्याला कुठलं साहित्य लागतं आणि ते साहित्य तुम्हाला कुठे मिळेल, किंवा कोणत्या साहित्याचं नाव काय आहे ते मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बघूया. तर बघा, इथे आपण बघणार आहोत पाईप क्लीनर. तर पाईप क्लीनरमध्ये बघा, हे जे 8 चे पाईप क्लीनर्स आहेत मी इथे केलेले आहेत. ते बघा, हे फ्लावर बनवण्यासाठी हे पाईप क्लीनर्स मी इथे यूज केलेले आहेत. 8 मध्ये तुम्हाला हवे ते कलर्स मिळून जातील. याची साईज एक 12 सेंटीमीटर एवढी साईज असते. तर बघा, यामध्ये सुद्धा तुम्हाला हवे तेवढे कलर्स, म्हणजे रेड म्हणा, येलो म्हणा, ग्रीन म्हणा, पर्पल म्हणा, ब्ल्यू म्हणा, व्हाईट म्हणा, सगळे कलर तुम्हाला ह्या पाईप क्लीनर्समध्ये मिळून जातात. आणि ह्यापासून तुम्ही सुंदर सुंदर असे आकर्षक फ्लावर्स बनवू शकतात. ह्या पाईप क्लीनरची जी 8 ची पाईप क्लीनर येते, ह्यामधली तार अजिबात दिसत नाही, तुम्ही बघू शकता. आणि 8 मध्ये सुद्धा एक 6 ची पाईप क्लीनरची पाईप क्लीनर येतात. ते मी इथे तुम्हाला दाखवते. बघा, ह्या पाईप क्लीनरचे तुम्हाला थोडीशी तार दिसणार. ह्याची थोडीशी जाडी, जी पहिले दाखवलेल्या 8 च्या पाईप क्लीनर्सपेक्षा कमी आहे थिकनेस. ह्याची थोडी प्राईस कमी असते ह्या पाईप क्लीनर्सपेक्षा. 8 च्या पाईप क्लीनर्सपेक्षा जी 6 ची पाईप क्लीनर येते त्याची जी प्राईस असते ती कमी असते, पण ह्याला थिकनेस थोडा कमी असतो, ज्यातून ट्रान्सपरंटमध्ये तार वगैरे दिसती. बघा, तर तुम्हाला मी ह्यामध्ये दाखवलेल्या रेड कलरची तार दिसणार नाही, आणि हा जो येलो कलर दाखवलेला आहे त्यात तुम्हाला तार दिसून येईल. तर अशा पद्धतीने 2 प्रकार येतात. ह्यापेक्षाही जास्त थिकनेसवाली एक जी पाईप क्लीनर्स असते, ती सुद्धा आहे. तर ती जवळजवळ एक 8, 9 ते 10 सेंटीमीटरमध्ये असती. तर बघा, याची लेंथ, सगळ्या पाईप क्लीनरची लेंथ 12 सेंटीमीटर एवढी असते. दोन्ही पाईप क्लीनरची लेंथ सेमच आहे, फक्त थिकनेसमध्ये थोडासा फरक आहे. तर बघा, त्यामध्ये तुम्हाला हा ग्रीन कलर दाखवते. ग्रीन कलर सुद्धा यामध्ये खूप सुंदर दिसतो, आणि हा कलर पानांसाठी जास्तीत जास्त वापरला जातो. तर बघा, त्यानंतर हा जो रेड कलर दाखवलेला आहे, या कलरमध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लावर्स बनवू शकतात. जसं की जास्वंदीचं फ्लावर झालं, गणपती बाप्पा येणार आहेत त्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा हार बनवू शकता, टोप बनवू शकता, मुकुट बनवू शकता, डेकोरेशनचे फ्लावर्स बनवू शकतात. वेगवेगळे प्रकार ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर त्याचप्रमाणे यामध्ये मिक्स कलरचं देखील पॅकेट तुम्हाला मिळत असतं. तर मिक्स कलरमध्ये बघा, भरपूर कलर येतात. प्रत्येक कलरचे तुम्हाला एक 20-20 नग यामध्ये मिळतात पाईप क्लीनरचे. सेम पाईप क्लीनर आहे. थिकनेस पण 8 सेंटीमीटरचा थिकनेस आहे याला, आणि लेंथ ह्याची 12 सेंटीमीटर आहे. तुम्हाला वेगवेगळे फ्लावर्स बनवण्यासाठी या कलर्सचा उपयोग होईल. तर बघा, यामध्ये तुम्हाला एक पॅकेट जर घ्यायला गेलात तर 100 ते 120 तुमच्या एरियानुसार रेंज असतात. 100, 120, 150 असे वेगवेगळे प्राईस असतात. स्टार्टिंग 100 असते शक्यतो, कारण ह्याचं जरा ट्रेंड वाढल्यामुळे रेटसुद्धा वाढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियाच्या नुसार रेंज कमी जास्त असू शकतात. किंवा जर तुम्ही मेशोवरून परचेस केले तर 100, 150, 120 अशाप्रमाणे तुम्हाला 100 पीस एका पॅकेटमध्ये, जर तुम्ही एक पॅकेट घेतलं तर यामध्ये 100 पीस मिळतात. 100 पीसमध्ये तुम्ही आरामशीर 2 हार जास्वंदीच्या फुलांचा बनवू शकता छोट्या गणपतीसाठी. आणि जर मोठ्या गणपतीसाठी तुम्ही जर हार बनवणार असाल, तुम्ही त्यानुसार तुम्हाला पाईप लागू शकता. आणि मी जो व्हिडिओ याच्या आधी बाप्पाच्या हाराचा बनवलेला आहे, गणपती बाप्पासाठी हाराचा जो व्हिडिओ बनवलेला आहे, त्यात खूप सगळ्यात छोट्या साईजचं फ्लावर्स कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला जर तुम्ही त्या पद्धतीने हार बनवला तर तुम्हाला अर्धच पॅकेटमध्ये तो हार होऊन जास्तीत जास्त पाईप्स आपले वाचतात. तर बघा, त्यानुसार तुम्ही गणपती बाप्पाची जशी लेंथ आहे, किंवा हार बनवणार आहेत, किती फुलं वापरणार आहेत, त्यानुसार तुम्हाला जास्त कमी पाईप्स लागू शकतात. तर बघा, त्यानंतर इथे आपण जे जास्वंदीचं फ्लावर्स बनवलेले त्यासाठी मी इथे पोलन यूज केलेले. तर ते पोलन तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा मिळतील. तुम्ही वेगवेगळे जे फ्लावर्स बनवले, समजा वेगळ्या कलर्समध्ये बनवले, तुलिप बनवलं, समजा
सनफ्लावर बनवलं, वेगवेगळे जे फ्लावर्स बनवतात त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पोलन यूज करू शकतात. पोलनमध्ये जास्तीत जास्त येलो कलर आपण जास्वंदीच्या फ्लावर्ससाठी वापरलेला आहे. तर बघा, त्यानंतर हे सगळं स्टिक करण्यासाठी आपल्याला B7000चा ग्लू, म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी B7000चा ग्लू ठीक आहे. कारण की बघा, B7000च्या ग्लूने लगेच म्हणजे चिटकवल्या जातं आणि प्रॉपर त्याचं जे ग्लूगन नी आपण चिटकवतो तर त्याचं व्हाईट स्पॉट वगैरे जशा पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवते, थोड्याशा नॉर्मल पद्धतीने व्हाईट स्पॉट इथं दिसून येतात. पण तुम्ही जर B7000च्या ग्लूने फुल चिटकवलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं हे जे स्पॉट आहेत ते बॅक साईडने वगैरे दिसणार नाही किंवा आतल्या साईडने वगैरे दिसणार नाही. आणि पण B7000च्या ग्लूने बघा, चिटकवण्यासाठी थोडंसं स्टिक करण्यासाठी टाईम जातो. पण प्रॉपर फिनिशिंग सहित B7000च्या ग्लूने चिटकल्या जातं. आणि ग्लूगनच्या साहाय्याने तुम्ही पण चिटकवू शकतात. लगेच फास्टमध्ये चिटकतं आणि ग्लूगनचे जे स्पॉट आहेत ते नॉर्मली थोडेफार दिसतात. एवढाच फरक आहे. बाकी ग्लूगनमध्ये आणि B7000मध्ये जास्त काही डिफरन्स नाही. पण B7000चा जे नवीन शिकणारे आहेत त्यांना खूप उपयोग होतो. कारण की ग्लूगनचं काय असतं बघा, ग्लूगन जर तुम्ही म्हणजे जास्त वापर करत असाल तर तुम्हाला त्याचा पटकन स्टिक करायला वगैरे त्याचा उपयोग होतो. पण जर तुम्ही कधी वापरलेली नसेल ग्लूगन तर तुम्हाला B7000चा ग्लू जो आहे तो परफेक्टली यूज करता येईल असा आहे. तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर B7000चा ग्लू यूज करा. जर तुमच्याकडे ग्लूगन असेल तर तुम्ही ग्लूगनचा सुद्धा वापर करू शकता. मी ग्लूगन इथे दाखवली नाही. तुम्ही तुम्हाला हव्या तशा पद्धतीने मटेरियल यूज करू शकता. त्यानंतर बघा, आता सध्याला ट्रेंडिंगमध्ये LED लाईट जी आहे ती वापरली जाते. तर मी तुम्हाला इथे दाखवते बघा, LED लाईटमध्ये ही लाईट मी मेशोवरून मागवलेली आहे. याची प्राईस तुम्हाला जसं तुम्ही घेताल तशा पद्धतीने आहेत. तुम्ही किती नग घेणार त्यानुसार आहेत. काही ठिकाणी 50लाही दाखवतात, 40लाही दाखवतात. पण तुम्ही जर क्वांटिटीमध्ये 4 पीस मागवले, 4 किंवा 6 पीस मागवले तर त्याचा रेट तुम्हाला कमी बसेल. आणि अशा पद्धतीने ह्या LEDचा तुम्ही वापर करून बघा, आपलं जे कमळ फ्लावर आहे किंवा स्टँड लॅम्प आहे, टेबल लॅम्प, त्याच्यासाठी तुम्ही हा LED बल्ब वापर करू शकता. तर बघा, ह्यामध्ये समजा आता आपण जे फूल किंवा लॅम्प लावतो त्यामध्ये अशा पद्धतीने ही इनव्हिजिबल तार आहे, जी की दिसून येत नाही एवढ्या जास्त ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही अशा पद्धतीने लॅम्पमध्ये जर लावलं तर खूप सुंदर दिसतं. अशा पद्धतीने बघा, आणि हे तुम्ही हिडन ठेवू शकता. तर अशा पद्धतीने ह्याचा वापर तुम्ही कुठलेही बघा, लॅम्पमध्ये म्हणा किंवा कमळ फुलमध्ये म्हणा, गणपती बाप्पाच्या आसनमध्ये म्हणा यूज करू शकतो. काही काही ह्याच्यामध्ये दाखवलेले आहे बघा, की जास्वंदीचा हार आहे त्यात सुद्धा लाइटिंग्स लावलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बनवू शकता आणि लाईटचा वापर करू शकतात, लाइटिंगचा. तर त्यानंतर बघा, हे फ्लावर स्टिक आहे. जे की आपण फुलं वगैरे बनवले, बुकेसाठीचे फ्लावर बनवले किंवा जर तुम्ही कुठल्या फ्लॉवर पॉटमध्ये जर फुलं ठेवायची आहेत त्यासाठी जर तुम्ही ह्या स्टिक ठेवू शकता आणि वापरू शकता. ह्या फ्लावरला तुम्ही बघा, अशा पद्धतीने मी जी ही तार काढलेली आहे त्या तारेमध्ये हे फ्लावर आपण ग्रीन टेप लावण्याच्या आधीच अशा पद्धतीने लावून बघा, बुकेला वगैरे अशी फुलं लावू शकता. तर त्यानंतर इथे ग्रीन टेप दाखवलेला आहे. ग्रीन टेप हा फ्लावरच्या देठाला कव्हर करण्यासाठी वापरला जातो. आणखी बरंचसं साहित्य मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. बऱ्यापैकी जे आपल्याला बेसिक टू बेसिक लागतं ते सगळं साहित्य मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हेल्पफुल आहे की नाही ते सांगा. आणि तुम्हाला ह्या मटेरियलची लिंक जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. तुम्ही सुद्धा जाऊन त्यामध्ये परचेस करू शकता. मी कमी प्राईसच्याच लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करते. आणि B7000चा ग्लू देखील लागत असेल तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन परचेस करा. आणि तिथले आणि तुम्हाला जर शॉपमधले रेट कसे वाटतात हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही ह्यापासून कुठली व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.